हे वर्कआउट नंबर 1 आहे, बेसिक वर्कआउट. हे कसं करायचं ते मी हे करून दाखवत आहे, त्याप्रमाणे तुम्ही पहा. पहिले वॉर्म ऑफ करायचं आहे असं. करायचं आहे हे सर्व 10-15 रॅपिटेशन करायचे आहे सगळे. ओके. त्याच्यानंतर फर्स्ट वर्कआउट आहे स्क्वॉट. त्याच करायचं आहे. फिमर पॅरलल टू फ्लोअर, एवढं समान जमिनीशी समांतर झालं पाहिजे, टोच्या पुढे नी नाही आलं पाहिजे एवढं. 20-20 चे 2 सेट, 20-20 चे 2 सेट करायचे. 2 सेट मध्ये 1 ते 1.5 मिनिटाचा गॅप पाहिजे. ओके. त्याच्यानंतर सेकंड वर्कआउट आहे स्टँडिंग लेग काफ रेस. ते असं अप अँड डाऊन, अप अँड डाऊन, अप अँड डाऊन. हे सुद्धा 20-20 चे 2 सेट करायचे आहेत. ओके. त्याच्यानंतर लेग कर्ल, हे हॅमस्ट्रिंगचं वर्कआउट आहे. हे करायचे 20-20 चे 2 सेट असे. फुल रेंज मध्ये वरती उचलायचं, ओव्हर फास्ट आणि खाली घेताना एकदम स्लो स्लो स्लो. हे सुद्धा 20-20 चे 2 सेट करायचे. ओके. त्याच्यानंतर हे वर्कआउट आहे लॅट पुल डाऊन, क्लोज ग्रिप लॅट पुल डाऊन. चौथं वर्कआउट ते लॅटचं. अप्पर बॉडी स्टार्ट झाली आता असं. चेस्ट आउट ठेवायची, बॅक आर्च स्लोली. हे सुद्धा 20-20 चे 2 सेट करायचे. वेट ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट वरती जातं, त्यावेळी ब्रीद आउट व्हायला पाहिजे असं. ओके. त्याच्यानंतर डंबेल श्रक्स, हे ट्रॅपेजियसचं वर्कआउट आहे, म्हणजे कॉलर बोलतात तुम्ही. ट्रॅपेजियस 5वं वर्कआउट आहे, वर्कआउट नंबर 1 मध्ये. हिपला थोडं बाहेर घ्यायचं, शोल्डर थोडं पाठीमागे ठेवायचं. अप अँड डाऊन, अप अँड डाऊन, अप अँड डाऊन. हे सुद्धा 20-20 चे 2 सेट करायचे. 20-20 चे 2 सेट. त्याच्यानंतर नेक्स्ट वर्कआउट आहे डिप्स मारायचे. जमिनीवरती मारता आले तर जमिनीवर मारायचे, आणि जमिनीवरती नाही मारता आले स्टँड घेऊन ते, तर मग ह्याच्यावरती मारायचे डिप्स असे. हे इझी आहे. असे 20-20 चे 2 सेट करायचे. असे. आणि जे जरा जास्त फिट आहेत त्यांनी याच्यावरती मारलं तरी चालेल असे. असं जमलं असं करायचं. 20-20 चे 2 सेट, नाहीतर हे असं याच्यामध्ये. ओके. त्याच्यानंतरचं वर्कआउट आहे ओव्हरहेड डबल प्रेस. शोल्डरचं वर्कआउट आहे ते. हँड टेल लेफ्ट असं पानाच्या लेवलला डबल पर्यंत घ्यायचा आणि फुल वरती उचलायचं. स्लोली मुवमेंट करायचं, काही करायचं नाही. हे सुद्धा 20-20 चे 2 सेट करायचे. ओके. त्याच्यानंतरचं पुढचं वर्कआउट आहे केबल एक्सटेन्शन, ट्रायसेपचं वर्कआउट आहे असं. 90 डिग्री वरती घ्यायचं आणि एक्सटेन्शन 90 डिग्री. बॉडीच्या जवळ असा हात ठेवायचा आहे, स्लोली करायचं. ते 2 सेट. त्याच्यानंतर पुढचं वर्कआउट आहे डंबेल कर्ल. ते दोन्ही हात एकसाथ मध्ये वरती उचलायचे, बॉडी अजिबात हलवायची नाही. अप अँड डाऊन. शोल्डर खाली ठेवायचे, शोल्डर वरती उचलायचे नाही.
पूर्ण कॉन्सन्ट्रेशन बायसेप वरती करायचं. पूर्ण खाली पण सोडायचं नाही, एवढं करायचं असतं. ओके, हे पण 20-20 चे 2 सेट. त्यानंतरचं पुढचं फोरआर्म्सचं वर्कआउट आहे, ते आहे ग्रिपिंग. त्यामध्ये तुमच्या कॅपॅसिटी प्रमाणे तुम्ही डंबेल्स मोठा घ्यायचा हातामध्ये आणि असा होल्ड करून ठेवायचा कमीत कमी 1-2 मिनिटं 3 मिनिटं जोपर्यंत पकडून ठेवू शकतो तोपर्यंत होल्ड करून ठेवायचं. फक्त होल्डिंग आहे, त्यामध्ये काय करायचं नाही, फक्त पकडून ठेवायचं असं. ओके, त्याचे पण 2 सेट करायचे. आणि ग्रिपिंग जर जमत नसेल तर हे केलं तरी चालते. दोन्हीतलं कोणतंही फोरआर्मचं एक वर्कआउट करायचं. हे असं, हे पण इझी आहे. तुम्ही रिस्ट जास्त खाली जायचं नाही, एवढंच केलं तरी चालेल. हे काय इम्पॉर्टंट नाही एवढं, ग्रिपिंग इम्पॉर्टंट. स्टार्ट. आणि हे वर्कआउट आहे ते लोअर बॅकचं आहे, लास्ट वर्कआउट आहे. खूप महत्त्वाचं एक्सरसाइज आहे. सुपरमॅन म्हणजे बोथ आर्म अँड लेग रेस. ते असं करायचं, स्ट्रेट हात स्ट्रेट ठेवायचे, पाय पण स्ट्रेट ठेवायचे, पुढं बघायचं लक्ष आणि अप अँड डाऊन, अप अप. 20-20 चे 2 सेट हे करायचे. 2 सेट त्यामध्ये बरोबर 1 मिनिटं 1.5 मिनिटं थांबायचं. स्टार्ट. आणि हे वर्कआउट नंबर 1 पूर्ण झालेलं आहे. आता त्याच्यानंतर फुल बॉडीचं स्ट्रेचिंग करायचं आहे. स्ट्रेचिंग खूप महत्त्वाचं आहे. स्ट्रेचिंग केल्यामुळे बॉडी फ्लेक्झिबल बनते, इंजरी होत नाही, त्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. असं लोअर बॅकचं स्ट्रेचिंग करूया आपण. फर्स्ट असं होल्ड करा, लोअर बॅकला वरती होल्ड करा. फक्त 10 सेकंद होल्ड करायचं, 10 सेकंड होल्ड. ओके, नेक्स्ट चेस्ट. असं करायचं, चेस्ट आउट ठेवायची, 10 सेकंड होल्ड करायचं. 1 2 3 4 5 6 10 सेकंड होल्ड करायचं. ओके, चेस्टचं झालं. आता लेग्सचं हॅमस्ट्रिंग करायचं. पाय असा वर ठेवायचा, जेवढं होईल तेवढं पुढं पकडायचं असं होल्ड करायचं आणि हॅमस्ट्रिंगचं स्ट्रेचिंग करायचं. दोन्ही पायाने करायचं आणि नेक्स्ट करायचं क्वाड्रिसेप्सचं स्ट्रेचिंग. हे असं फक्त असं वरती उचलायचं, होल्ड करायचं. ते पण 10-10 सेकंद होल्ड करायचं दोन्ही पायाने. त्याच्यानंतर हे ग्लूट्सचं स्ट्रेचिंग करायचं, असं होल्ड करायचं 10 सेकंद दोन्ही पायाने 10-10 सेकंद. त्याच्यानंतर कापचं स्ट्रेचिंग करायचं, असं खाली जायचं फक्त आणि होल्ड करायचं, बॉडी स्ट्रेट ठेवायची, होल्ड करायचं. ओके, हे सगळं डन. पूर्ण वर्कआउट नंबर 1 करून दाखवलेलं आहे, त्याप्रमाणे लाईफ परफेक्ट एकदम करायचं. जर जमत असेल तर 2-2 सेट करायचं, नाही तर सुरुवातीला 1-1 सेट केला तरी चालतं. ओके.